व्हिडिओच्या सुरुवातीलाच आधी एक गोष्ट सांगून देतो की बघा, मी कोणत्याही प्रकारचा ब्रोकर प्रमोट नाही करत आहे, फक्त तुम्हाला एक ऑप्शन देतोय. त्या ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही बिंदासपणे तिथं ट्रेडिंग करू शकता आणि तुमचं फंड असेल किंवा कॅपिटल असेल तुमचं तिथं सेफ राहणार आहे बिंदासपणे. ठीक आहे. तर बघा, एक्सएनएस आता बॅन झालेलं इंडियामधून, त्याच्याबद्दल ते तुम्ही न्यूज असेल ती बघितली असेल किंवा ऐकली पण असेल. तर बघा, आता एक्सएनएस नंतर आपल्याला दुसरा कोणता ब्रोकर आहे ट्रस्टेबल ब्रोकर, त्याच्यामध्ये आपल्याला जेणेकरून आपलं कॅपिटल असेल किंवा आपलं फंड असेल ते सेफ राहील, आपल्याला डिपॉझिट आणि विड्रॉल एकदम इझिली बघायला मिळतील. तर तो ब्रोकर आहे बघा एक्सएम ब्रोकर. बघा, एक्सएम ब्रोकर आता गेली 15 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे. नुकतीच त्यांची मार्च महिन्यामध्ये 15वी ॲनिव्हर्सरी झालेली आहे. त्या ब्रोकरला 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. बघा, आता एक्सएनएस नंतरचा जो ब्रोकर आहे ट्रस्टेबल ब्रोकर तो आहे एक्सएम. आता बघा, मार्केटमध्ये एक्सएनएस बॅन झाल्यापासून तुम्ही खूप ट्रेडर लोकांचे बघितले असतील आता व्हिडिओज वगैरे, तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रोकर्स आहेत ते प्रमोट करायला चालू केलेले आहेत. ते ब्रोकर जे आहेत ते जास्त जुने नाहीत, आत्ताच नवीन ब्रोकर झालेले आहेत. ते 2 ते 3 वर्षाच्या दरम्यानचे ब्रोकर आहेत. पण एक्सएम ब्रोकर एक असा ब्रोकर आहे जो 15 वर्ष झाली, गेली 15 वर्ष झाली काय करतोय, मार्केटमध्ये काम करतोय. ठीक आहे. तर आता एक्सएम ब्रोकरबद्दल तुम्हाला थोडेसे बेनिफिट मी तुम्हाला सांगून देतोय. त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा, तुम्हाला आता एक्सएनएस नंतरचा ट्रस्टेबल ब्रोकर कोणता चॉईस करायचा आहे तुमच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. बघा, आता एक्सएम ब्रोकर किती ट्रस्टेबल आहे, किती जुना आहे, कसं जाणून घ्यायचं. तर बघा, सिम्पली काय करायचं, गुगलवर जायचं आणि टाईप करायचे विकीएपेक्स. ओके, विकीएपेक्स टाईप केल्यानंतर जो पहिला रिझल्ट येईल ते तुम्हाला काय करायचं, सिम्पली क्लिक करायचं. ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जेवढे ब्रोकर आहेत आता अवेलेबल आपल्या फॉरेक्स मार्केटसाठी त्याचे तुम्हाला काय मिळते तर माहिती मिळून जातं. ठीक आहे. बघा, पहिला सर्च टॅब येतो, सर्च टॅबवर क्लिक करायचं आणि टाईप करायचं एक्सएम. एक्सएम टाईप केल्यानंतर बघा असं पहिला रिझल्ट येईल, त्याच्यावर काय करायचं, सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा दिसतो असा डॅशबोर्ड, त्याच्यामध्ये एक्सएम ब्रोकरबद्दल सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाते. बघा, खाली जर तुम्ही गेला तर लायसन दिसते, लायसनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक्सएम ब्रोकर जो आहे तो कोणत्या देशामध्ये रजिस्टर ब्रोकर आहे ते तुम्हाला इथे दिसून येतं. बघा, इथं दिसतं, आपण जर क्लिक केलं तर तुम्हाला दिसतं ऑस्ट्रेलियामध्ये, सायप्रसमध्ये, त्यानंतर बेजिलिनमध्ये आहे आणि त्यानंतर आपल्या दुबईमध्ये दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतं की जो आपला ब्रोकर आहे एक्सएम ब्रोकर आहे एवढ्या देशामध्ये काय आपला रजिस्टर ब्रोकर आहे. त्यानंतर बघा, खाली जर आलो आपण तर ब्रोकर किती दिवसापासून ॲक्टिव्ह आहे तुम्हाला दिसतं. बघा, इथं सिम्पली ऑपरेटिंग पिरियड जो आहे तो 10 ते 15 वर्षाचा आहे. मी मागे पण बोललो तुम्हाला की ह्या ब्रोकरला 15 वर्ष कंप्लीट झाले आहेत. मार्च महिन्यामध्ये त्यांचे 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डाटा समजून जातो की एक्सएम ब्रोकर आपला किती दिवसापासून मार्केटमध्ये आहे. बघा, एक्सएम ब्रोकरला वेगळं काही इंट्रोड्यूस करून देण्याचं काही लॉजिक बनत नाही, कारण एक्सएम ब्रोकरबद्दल सर्व जेवढे लोक फॉरेक्स ट्रेडिंग करतात त्यांना एक्सएम ब्रोकरबद्दल माहिती आहे. ठीक आहे. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करायचं म्हणलं इंडियामध्ये तर एक नंबरला ब्रोकर येतो तो एक्सएनएस ब्रोकर येतो. आता एक्सएनएसमध्ये काही चालू आहे, आता बॅन झालेला आहे किंवा डिपॉझिट विड्रॉल त्यांनी थांबवलेलं आहे. तर आता दुसरा ट्रस्टेबल ब्रोकर कोणता आहे आपल्यासाठी, तो ब्रोकर आहे एक्सएम ब्रोकर. तर एक्सएम ब्रोकर बघा गेली 15 वर्ष झाले ॲक्टिव्ह आहे, हे तुम्हाला आधी पण मी सांगितलेलं आहे. तर आज मी एक्सएम ब्रोकरचे जे बेनिफिट्स आहेत, अकाउंट ओपन केल्यानंतर जे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात त्याबद्दल मी थोडक्यात आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देणार आहे. एक्सएम ब्रोकर किती ट्रस्टेबल आहे आणि किती वर्ष जुना आहे ते आपण विकीएपेक्सवर जाणून घेतलं. आता त्यानंतर दुसरा प्रश्न येतो की बाबा, जर आपल्याला अकाउंटमध्ये काही इश्यू आला तर आपण कसा सॉल्व्ह करायचा. बघा, पहिली गोष्ट, एक्सएम हा एकमेव ब्रोकर आहे जो तुम्हाला रिलेशन मॅनेजर अपॉइंट करून देतो. जेव्हा पण तुम्ही अकाउंट ओपन करता त्यामध्ये तुम्हाला एक रिलेशन मॅनेजर अपॉइंट करून दिला जातो. तुम्हाला फ्युचरमध्ये जर कधी डिपॉझिटचा इश्यू आला, विड्रॉलचा इश्यू आला किंवा अकाउंटमध्ये कोणताही वेगळा इश्यू आला तर तुम्हाला हा रिलेशन मॅनेजर 1 to 1 कॉलवर हेल्प करून देतो. आणि सगळ्यात प्लस पॉईंट हा आहे आपल्यासाठी की मराठी भाषेमध्ये आपल्याला रिलेशन मॅनेजर मिळून जातो, जेणेकरून जे तुमचं बोलणं आहे ते एकदम इझिली होऊन जाईल. काही प्रॉब्लेम असतील, काही डाऊट असतील तर तुम्हाला ते इझिली सांगता येतील. तर रिलेशन मॅनेजर ह्या तुम्हाला फक्त एक्सएम ब्रोकरमध्ये बघायला मिळणार आहे. एक्सएनएसमध्ये जर तुम्हाला ते ऑप्शन मिळत नव्हतं, तुम्हाला तिथं चॅट करायला लागत होतं, पण एक्सएम ब्रोकरमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, रिलेशन मॅनेजर मिळणार आहे. एक्सएम ब्रोकरचं अजून एक बेनिफिट तुम्हाला सांगून देतो. एक्सएम ब्रोकरमध्ये जेव्हा पण तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला अप टू 100% बोनस बघायला मिळतो. 100% बोनस म्हणजे काय की जेव्हा तुम्ही $100 डिपॉझिट करता तर $100 तुम्हाला काय मिळतो, बोनस मिळतो. म्हणजे तुमचं ट्रेडिंग कॅपिटल झालं $200. आता स्प्रेड जास्त आहे सर एक्सएममध्ये, आम्ही ना एक्सएममध्ये अकाउंट ओपन करणार, हे तुमच्या चॉईसवर डिपेंड करतं. पण स्प्रेड जर जास्त असेल आणि बोनस जर तुम्हाला मिळत असेल तर त्याचा व्हिडिओ एक तुम्हाला मी प्रॉपर कॅल्क्युलेशनचा एक व्हिडिओ मी यूट्यूबवर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेला आहे. तुम्ही एकदा जाऊन तिथे चेक करा, मग तुम्हाला समजून जाईल की स्प्रेड जरी जास्त असला तर आपल्याला त्या बोनसमधून आपल्याला काय मिळतो, फायदा मिळून जातो. तुम्ही एकदा तो व्हिडिओ चेक करून घेऊ शकता. बघा, एक्सएम डॅशबोर्डमध्ये आला तर तुम्हाला इथं सगळ्या डॅशबोर्डवरती माहिती मिळून जाईल. बघा, 100% बोनस चालू आहे आता सध्या $100वरती. त्यानंतर $500वरती तुम्हाला 50% बोनस बघायला मिळतोय.
जर तुम्ही $500 डिपॉझिट केले तर त्याच्यावर जर तुम्हाला $250 तुम्हाला काय मिळणार आहे, बोनस मिळणार आहे. आणि जर तुम्ही $10,000 जर डिपॉझिट केले, $10,000 जर तुम्ही डिपॉझिट केले तर त्याच्यावरती तुम्हाला $2,000 काय मिळणार आहे, बोनस बघायला मिळणार आहे. तर हा एक प्लस पॉईंट आपल्याला निघून येतो. एक्सएममध्ये आपल्याला 100% बोनस बघायला मिळतो. आता एक्सएम जे ब्रोकर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन ट्रेड बघायला मिळतात. कॉम्पिटिशन ट्रेड म्हणजे काय की स्पर्धा भरवली जाते, ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही रिअल अकाउंटवरून सुद्धा एंट्री करू शकता आणि डेमो अकाउंटवरून सुद्धा तुम्ही एंट्री करू शकता. बघा सिम्पली काय करायचं आहे, एक्सएम डॅशबोर्डवरती आला बघा इथं कॉम्पिटिशन म्हणून दिसतं, त्याच्यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे. कॉम्पिटिशनवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला जे येणारे जे कॉम्पिटिशन आहेत, डेमो अकाउंटचे असू द्या किंवा रिअल अकाउंटचे असू द्या, दोन्ही तुम्हाला इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार. येणारे 4 ते 5 दिवसामध्ये इथं संपूर्ण तुम्हाला कॉम्पिटिशन जे आहेत येणारे ते तुम्हाला दिसून जातील. ह्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला ट्रेड करायचे, जो जास्त प्रॉफिटेबल राहील त्याला काय मिळणार आहे, कॅश प्राईस बघायला मिळणार आहे. भले तुम्ही डेमो अकाउंटमध्ये पण ट्रेड करा, डेमो अकाउंटमध्ये जरी तुम्ही प्रॉफिटेबल राहिला चांगला तरी सुद्धा तुम्हाला काय करायला मिळणार आहे, तर रिअल मनी मिळणार आहे, बरोबर. रिअल कॅश प्राईस तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये, एक्सएमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. बघा आता कॉम्पिटिशनचं झाल्यानंतर अजून एक बेनिफिट आहे बघा. ते बेनिफिट म्हणजे बघा एक्सएम ट्रेडिंग क्लब. एक्सएम ट्रेडिंग क्लब म्हणजे काय बघा की तुम्ही जेवढे ट्रेड करताय, ठीक आहे, रिअल मनीने जेवढे तुम्ही ट्रेड करताय त्याबद्दल तुम्हाला कमिशन दिलं जातं, एक्सएम कॉईन्स दिले जाते. ते तुम्ही क्लेम करून त्याचं तुम्ही कॅश प्राईस पण घेऊ शकता किंवा बोनस म्हणून ती अमाऊंट तुमच्या ट्रेडिंगसाठी पण यूज करू शकता. सिम्पली काय करायचं बघा, आता इथं तुम्ही बॅग घेतो, बॅग घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं, आपल्याला एक्सएम ट्रेडिंग क्लब ऑप्शन दिसते. एक्सएम ट्रेडर्स क्लबवर मी काय करतो, क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा जसे जसे तुमचं ट्रेडिंगचं व्हॉल्यूम वाढत जाईल, ठीक आहे, जसं जसं तुमचं ट्रेडिंगचं व्हॉल्यूम वाढत जाईल तसं जसं तुमचं इथं प्रोसेस जी आहे, एक्सएम कॉईन्स जे आहेत ते तुमचे वाढत जाणार आहेत. ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही रिडीम नाव जेव्हा क्लिक करता त्याच्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे, बोनस असेल किंवा कॅश प्राईस तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. जसे तुम्ही ट्रेड करत जाल, तुमचा व्हॉल्यूम वाढत जाईल तसं तुम्हाला इथं बेनिफिट बघायला मिळणार आहे. बाकी कोणत्याही ब्रोकरमध्ये ट्रेडर्ससाठी स्पेशली ह्या गोष्टी बघायला मिळत नाहीत, जेणेकरून की तुम्हाला तुम्ही ब्रोकरेजचं पकडताय की ब्रोकरेज जास्त आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही पकडताय, पण जे बेनिफिट्स समोरून मिळतात आहेत आपल्याला ते तुम्ही चेक करत नाही, ठीक आहे. एक्सएम ट्रेडर्स क्लब आहे, हे ऑप्शन आहे, एकदा जाऊन तुम्ही चेक करा. आता हे झाले बघा एक्सएम ब्रोकरचे बेनिफिट्स. आता एक्सएम ब्रोकरमध्ये माझ्या अंडर जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला काय बेनिफिट्स मिळणार आहे बघा. पहिली गोष्ट सपोर्ट मिळणार आहे, व्हॉट्सअपवरती असेल, इंस्टाग्रामवरती असेल, टेलिग्रामवरती असेल, आणि मी एकटाच काम करतो त्यामुळे माझी मी 1 to 1 तुम्हाला सपोर्ट प्रोव्हाइड करतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, मी कोर्स प्रोव्हाइड करतो जो मास्टर क्लास आहे. मास्टर क्लासमध्ये ACMC असेल, ICD असेल किंवा तुम्ही जे यूज करताय, फेअर व्हॅल्यू गॅप असेल किंवा ऑर्डर ब्लॉक असेल, या गोष्टी नाही शिकवत. जे बेसिक सेटअप आहे, जे लवकर डोक्यात बसा, जे 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला एकदम मास्टरी मिळवून देतील, असा कोर्स मी तिथं प्रोव्हाइड करतो फ्री ऑफ कॉस्ट. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचा ॲक्सेस प्रोव्हाइड करतो, जेणेकरून जेवढे आपले कोर्स झालेले आहेत, आता मी जे बॅचेस घेतो त्या बॅचेसमध्ये जर कुणाला डाऊट असेल किंवा मला हे समजत नाही आहे तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही इतरांना पण विचारू शकता. मी पण त्या ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह असतो, त्या ग्रुपमध्ये ज्या गोष्टी डिस्कशन होत असतात कोर्स रिलेटेड, की बाबा ही स्ट्रॅटेजी मला समजत नाही, हे समजून सांगा, इथून बाईंग येते का, कशी बाईंग आली वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ग्रुपमध्ये शेअर केल्या जातात. दुसरी गोष्ट काय की बघा, मी प्रत्येक महिन्याच्या सेकंड वीकला काय घेतो, बॅचेस घेतो, म्हणजे कोर्स घेतो, तो असतो आपला गुगल मीटला. तर तुम्हाला अजून एक बेनिफिट बघायला मिळणार आहे. बाकी ट्रेड तर मी प्रोव्हाइड करतोयच टेलिग्राम चॅनलवरती. तर तुम्हाला माझ्या अंडर जर एक्सएम अकाउंट ओपन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिथे जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आणि जाता अजून एक सांगून देतो की माझी बळजबरी नाही आहे की तुम्ही एक्सएम ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करावं. मी जस्ट बेनिफिट सांगितले. जर एक्सएनएस नंतर जर ट्रस्टेबल ब्रोकर कोणता आहे तर तो ब्रोकर आहे एक्सएम ब्रोकर, जो 15 वर्ष झाले मार्केटमध्ये आपल्या फॉरेक्स ट्रेडिंगसाठी प्रसिद्ध आहे, ठीक आहे. मी कोणती बळजबरी करत नाही आहे की तुम्ही एक्सएम ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करायचं. मी जस्ट माझ्या अंडर अकाउंट ओपन केल्यानंतर बेनिफिट्स सांगितले आणि एक्सएम ब्रोकरचे बेनिफिट्स तुम्हाला सांगून दिलेले आहेत.